नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। खरं म्हणलं तर आज राजकारणाच्या विश्लेषण या मुद्द्यावर बोलायचं आहे आपल्याला, की धाराशिव शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि दिनांक 21/12/2025 रोजी या निवडणुकीचा निकाल हाती आला। या निवडणुकामध्ये नगर अध्यक्षासह 22 जागा जिंकून भाजपाने विजय प्राप्त केला। दणदणीत विजय, की इतर पक्षाला जोरदार चपराक देण्याचं काम राणा जगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या भाजपाच्या उमेदवारांनी हा विजय मिळवलेला आहे आणि हे कोणाला नाकारता येणार नाही। हे का नाकारता येणार नाही, तर काम कामाचा गुरु आहे असं म्हटलं जातं। राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर विविध पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारे टीका केली, पण राणा पाटलांनी विषय फक्त विकासाचा घेतला। विरोधक म्हणायचे यांनी काहीच विकास केला नाही, यांनी फक्त नारळ फोडण्याचं काम केलं, लोकाला फसवण्याचं काम केलं, असंच लोकांचं, विरोधकांचं, विरोधी पक्षांचं म्हणणं आलं। पण राणा जगजितसिंह पाटील यांचा एकच मुद्दा आहे, की मला त्यांच्याविषयी बोलायचंच नाही, कारण हे फक्त बोल घेवडे आहेत, असं राणा पाटलाचं म्हणणं यायचं। मला काम करायचंय, मला शहराचा विकास करायचा आहे, मला शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्यायचा आहे, मला विविध उद्योग उभं करायचे आहेत, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं यायचं। वारंवार विरोधकाचे हल्ले झाले, पण विरोधकाला कसलीही दाद राणा पाटलांनी दिली नाही। त्यांचा हेतू एकच, की कार्यकर्ते जगले पाहिजे, शहरातल्या मतदारांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये उद्योग उभा राहिले पाहिजेत, असंच त्यांचं म्हणणं असायचं। पण विरोधकाचं म्हणणं असायचं की धाराशिव शहरामध्ये रस्ते खराब झालेत, 140 कोटी रुपये आणले कुणी, तर राणा पाटील यांनी। मग रद्द कुणी केले, तर विरोधक म्हणायचे राणा पाटलांनी देवेंद्र फडणवीसच्या कानात सांगितलं आणि आलेला निधी रद्द करण्याचं काम राणा पाटलांनी केलं। एवन धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा राणा पाटलांच्या विरोधात गेले। हे सगळं जरी खरं असेल, तर धाराशिव शहरातल्या मतदारांनी विरोधकाला दाद दिली नाही, न्याय दिला नाही। विरोधकांना घवघवीत यश मिळेल अशी अपेक्षा होती। आम्हाला खासदारकीला जास्तीत जास्त साथ दिली शहराने, आमदारकीला सुद्धा दिली, असं खासदारांचं आमदाराचं म्हणणं होतं। याही वेळेस शहर आम्हाला साथ देईल, या भरमात खासदार आमदार गेलेत, असं आता जनतेचं मत झालंय। आणि सर्वात महत्त्वाची चूक खासदारांनी आमदारांनी केलेली आहे, हे असं जनतेचं मत आहे, की त्यांनी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पार्टीला आघाडीतून कमी केलं।
आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टी आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिघाची महाविकास आघाडी होती. या आघाडीतून शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाहेर पडली. इथंच राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजपाचा विजय झाला. बाहेर पडल्या. कारण तिघाचे जर मतदान एक झाले असते तर 100 आणि 100% या धाराशिवचा नगर अध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच झाला असता. याचं कारण असं आहे की मताची जी आकडेवारी आहे ती मताची आकडेवारी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, मताची आकडेवारी खरं म्हणलं तर भाजपाला 20,779 मतदान पडले भाजपाच्या उमेदवाराला. आणि तुतारी शरदचंद्रजी पवार गटाच्या नगर अध्यक्षाच्या उमेदवाराला 18,504 मतदान पडले. आणि उभाटा गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला 14,000 मतदान पडले त्या उमेदवाराला. आता आपण थोडा विचार करूया. 18,504 आणि हे 14,000 उभाटा गटाची, या दोघाची जर बेरीज केली तर 32,504 मतदान व्हायला आहे. 32,504 आणि त्याची जर वजाबाकी आपण केली तर 11,725 मतं भाजपाचा उमेदवारापेक्षा जास्त आहेत या दोघांच्या बेरजीमध्ये. याचा अर्थ होता असा की जर शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत असती तर महाविकास आघाडीचा उमेदवार 11,725 मताने विजय झाला असता आणि भाजपाचे नगर अध्यक्षाचे उमेदवार पराजित झाले असते 11,725 मताने. ही जी चूक केली, ही चूक, हे जर चूक जिल्हा परिषदेला पंचायत समितीला जर अजून झाली तर पत्रकार या नात्याने मला असं वाटतंय की पुन्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी दिसणार नाही. बघा, विचार करा. जर नगरपालिकेला झालेली चूक जर जिल्हा परिषदेला झाली तर महाविकास आघाडी जिल्ह्यात कुठंच दिसणार नाही. आणि आहे तेही कार्यकर्ते महाविकास आघाडीतून बाहेर पडतील. कारण एकतर तिन्ही पक्षाचं काम कमी झालेलं आहे, आपल्याकडे सत्ता नाही आणि आलेल्या कार्यकर्त्याला तुम्ही सांभाळू शकत नाही. 5-5, 10-10 वर्ष सत्तेत नसताना तुमच्यासोबत कार्यकर्ते आहेत, याचा आभार माना. कारण ते कार्यकर्ते निष्ठावान आहेत. उद्धव साहेबांवर निष्ठा आहे, राहुल गांधीवर निष्ठा आहे आणि शरदचंद्रजी पवार यांच्यावर निष्ठा आहे. आपण सगळे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांना घडवणारी ही निवडणूक नगरपालिकेची होती, कार्यकर्त्यांची निवडणूक होती. आणि कार्यकर्त्याला सक्षम बनवत असताना जर तुमचा अहंकार आडवं येत असेल, मी म्हणजेच खरं, माझं तेच खरं, इतराचं खरं नाही, असं जर तुम्ही वागत असाल
तर सत्तेचं फळ चाखण्याची वेळ आपल्याला येणार नाही. आणि सत्तेचं फळ चाखण्याची वेळ जर आणायची असेल तर कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजेत. कार्यकर्ता हा गावागावात फिरला पाहिजेत आणि ती फिरण्याची ताकद खासदारांनी, आमदारांनी, प्रदेश अध्यक्षांनी, जिल्ह्याच्या अध्यक्षांनी त्या पक्षांच्या कार्यकर्त्याला दिली पाहिजेत. आणि ती ताकद नसताना कार्यकर्ते काम करतात आणि त्या कार्यकर्त्याला जवळ घेण्याची भाषा करत नाहीत. कोणी कुणाला विचारायला तयार नाही, कोणी कुणाला मान सन्मान द्यायला तयार नाही, कोणी कुणाच्या सुखात दुःखात जायला तयार नाही, कोणी लग्नाला मदत करीत नाही, कोण अंतविधी झाला तर ती गरीब असेल तर त्याच्या स्मशानभूमीच्या लाकडाची कोण सोय करत नाही, दवाखान्यात जात नाही, पोलीस स्टेशनमध्ये अडकलेला एखादा कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्याला सोडवाय सुद्धा कोणी जात नाही. या काहीच गोष्टी न करता सुद्धा कार्यकर्ता आपल्या सोबत आहे, याचा उपकार माना. हा कार्यकर्ता म्हणजे पक्षाची ताकद आहे, पार्टीची ताकद आहे. काम धंदे सोडून जीवाला जीव देणारे कार्यकर्ते, खासदार, आमदार, पक्षाचे नेते यांच्यासाठी कार्यकर्ता निधड्या छातीने रस्त्यावर लढतो, मरतो सुद्धा. आणि त्या कार्यकर्त्याला घडवण्याची वेळ आली की तुमचा अहंकार आडवा येतो आणि चांगली चालत असणारी आघाडी तुम्ही तोडता. आणि ते आघाडी जर तुटली नसती तर आज महाविकास आघाडीच्या ताब्यात धाराशिवची नगरपालिका राहिली असती. आणि बघा आता हे जर जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही अहंकार आडवा आणला तर तुमच्या सोबत असणारे सुद्धा कार्यकर्ते लांब जातील. आता कोणी कुणासाठी मरायला तयार नाही, प्रत्येकाला स्वार्थ आडवा येत आहे, प्रत्येकाचा अहंकार आडवा येत आहे, घमेंड आडवी येत आहे. कार्यकर्ता ही पक्षाच्या नेत्याचं दैवत असतं आणि ती दैवत जर नाही सांभाळलं तर देव्हाऱ्यातल्या देवाला शोभा कधीच येत नाही. आणि म्हणून देव्हाऱ्यातला देव शोभून जर दिसायचा असेल तर कार्यकर्ता जपा, कार्यकर्त्याला न्याय द्या, कार्यकर्त्याला सत्ता मिळवून द्या. कार्यकर्ता बर्बाद होईल असं वागू नका. कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजेत, त्यावेळेस शहर सक्षम होत आहे, मग जिल्हा सक्षम होत आहे आणि मग राज्याची सत्ता सुद्धा ताब्यात येत असते. हे राणा जगजित सिंह पाटलांना कळालेलं आहे आणि ते तुम्हाला कळालं पाहिजेत. जर जशाच तसं उत्तर द्यायचं असेल तर तेवढ्याच ताकदीनं तुम्ही सुद्धा वागलं पाहिजेत. जयंतीला देणगी असेल, लग्नाला मदत असेल, कोणाचं मयत असेल तिथं मदत असेल, दवाखान्यात अडकलेला माणूस असेल त्याला मदत असेल, पोलीस स्टेशनमध्ये अडकलेला माणूस असेल त्याला जामीन असेल, मदत असेल, सगळ्या गोष्टी या सुखा-दुःखामध्ये खासदार, आमदार, जिल्ह्याचे अध्यक्ष हे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस सत्तेची अपेक्षा करणं गरजेचं आहे. कार्यकर्ता मजबूत तर पक्ष मजबूत, पक्ष मजबूत तर खासदार, आमदार मजबूत, त्याच्या पाठीमागं मॉप असतो. कार्यकर्ता छातीची ढाल करून लढत असतो आणि म्हणून कार्यकर्ता जपा. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला अशी चूक करू नका. महाविकास आघाडी केली तर तुमच्यासोबत कार्यकर्ता, आणि जर नाही केली तर 100% नगरपालिकेला जे घडलं, नगरपालिकेमध्ये जे मतदारांनी तुम्हाला झटका दिला तेच झटका
जिल्हा परिषदेला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, अध्यक्षांनी विचार करावा आणि सत्ता काबीज करावी. अन्यथा आपल्याला नसताना भूत व्हावं लागेल. एवढंच लक्षात ठेवा. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला महाविकास आघाडी घडवा, कार्यकर्ता घडवा आणि जिल्हा परिषदमध्ये सत्ता मिळवा, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनची बटन दाबा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. आपल्या सर्वांचा लेखक, संपादक, खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि शहराचा, जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी विचार करा, एवढीच अपेक्षा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.